आणि आता पाहूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। राज्य मंडळासोबत इतर सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची, मराठी श्रेणी मूल्यांकनाची सवलत 2025-26 शैक्षणिक वर्षापासून रद्द होणार, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। ईद ए मिलादच्या सार्वजनिक सुट्टीमध्ये बदल, 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबरला ईद ए मिलादची सुट्टी, राज्य सरकारकडून 18 सप्टेंबरला ईद ए मिलादची सुट्टी जाहीर। मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक, गणेशोत्सव सुरू असल्याने पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक नाही। लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढणार, दर 2.5 मिनिटांनी मिळणार लोकल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदीमध्ये 1600 तर सोन्याच्या दरात 200 रुपयांची वाढ। मुंबईकरांना नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीत महागाईचा फटका बसणार, किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार। म्हाडाच्या 2030 घरांसाठी आतापर्यंत 73,604 अर्ज, त्यापैकी 52,898 अर्जदारांकडून अनामत रक्कमेचा भरणा, अर्ज करण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत मुदत। मुंबईमध्ये 4 नवीन एक्स बँड रडार तर यंत्र कार्यान्वित, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम रवींद्रचंद्रन यांच्या हस्ते लोकार्पण, मुंबईकरांना पावसाच्या संकटाची पूर्वसूचना मिळणार। मायक्रोसॉफ्ट कंपनीची पुण्यातील हिंजवडीत आणखी 453 कोटी रुपयांची गुंतवणूक, हिंजवडी गावात 16.4 एकर जमीन खरेदी। अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव आता श्री विजयपुरम, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घोषणा। समाजवादी पक्ष जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक लढवणार, खासदार अखिलेश यादव यांची माहिती। अमेरिकेच्या निवडणुकीत कमी सैतानी उमेदवार निवडा, ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचा अमेरिकन नागरिकांना सल्ला। चीन आणि मालदीव यांच्यात आणखी एका करारावर स्वाक्षरी, चीन मालदीवला आणखी कर्ज देणार, मिड-जूनच्या भारत भेटीपूर्वी चीनी बँक सोबत करार। घटत्या लोकसंख्येमुळे चीननं निवृत्तीचं वय वाढवलं, पुरुष 63 आणि महिला 58 वर्षांपर्यंत काम करणार, पुढच्या वर्षापासून नियम लागू होणार। हरिद्वारमध्ये गंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा, नागरिकांना खबरदारी घेण्याचं प्रशासनाकडून आवाहन। सततच्या पावसामुळे प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, संगम तीरावरील हनुमान मंदिरासह सखल भाग जलमय।